आम्हाला चांगला महामार्ग द्या, पुढचं काम कोकणातली जनता करेल। नमस्कार, मी ऋषी देसाई। लोकशाही विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत। आजचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। दिवस गणेशोत्सवाचे आहेत। गणेशोत्सव आणि चाकरमानी यांचं जसं एक नातं आहे ना, तसंच नातं चाकरमानी आणि मुंबई गोवा महामार्गाचं आहे। खरं तर कोकणवासियांसाठी 70,000 कोटींचा कोकण एक्सप्रेसवे बनणार असेल तर ही बातमी नक्कीच आनंदाची आहे। कोकणवासियांचा वर्षानुवर्षाचा खडतर प्रवास संपेल, त्यांचा प्रवास सुखाचा होईल। पण ही बाब एवढ्यावरच संपत नाही, कारण मागील अनेक वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू आहे आणि हा प्रकल्प कधी पूर्ण होणार हा खरा प्रश्न आहे। हा प्रकल्प मागची अनेक वर्ष का पूर्ण होत नाहीये? केंद्राचा महामार्ग पूर्ण होत नसल्यानं राज्य आता 70,000 कोटींच्या मुंबई सिंधुदुर्ग एक्सप्रेस वेचा घाट घालते आहे। लोकशाही विशेषमध्ये आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत, पण तत्पूर्वी पाहूयात या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। स्वराज्यभूमी कोकण महामार्ग झालाच पाहिजे। मुंबई गोवा महामार्गाचं काम का रखडलं? रखडलेल्या महामार्गामुळे कोकण एक्सप्रेसवेची घोषणा, कोकण एक्सप्रेसवेच्या माध्यमातून केंद्राला शह देण्याचा प्रयत्न, केंद्राच्या रखडलेल्या महामार्गावर राज्याचा 70,000 कोटींचा उतारा। एकीकडे मुंबई गोवा महामार्ग, दुसरीकडे रेडी रेवस सागरी महामार्ग आणि आता ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे। हे ऐकून तुम्ही म्हणाल, कोकणाला जाण्यासाठी अशा किती वाटा केल्या जात आहेत? सध्या मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू आहे, मात्र ते अनेक ठिकाणी रखडलेलं दिसतंय। त्यातच आता राज्य सरकारनं 70,000 कोटींच्या मुंबई सिंधुदुर्ग कोकण ईवेचा प्रस्ताव ठेवलाय। या प्रकल्पाचं नाव ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेसवे आहे। त्याचा सर्वे ड्रोनच्या माध्यमातून केला जाणार आहे। भाई गोवा जो कोंकण मधला जो एक्सप्रेसवे आहे, द्रुतगती मार्ग आहे, ॲक्सेस कंट्रोल रस्ता आहे, तो देखील MSRDC ते हाती घेते आहे। त्याचं DPRचं काम चालू आहे। आज जे काही 8, 10, 15, 12 तास लागतात ते निम्म्यावर ते अंतर येईल। लोकांना ते प्रवास अपघातमुक्त होईल आणि सोयीचा होईल यासाठी MSRDC काम करते। गणेशोत्सव आला की कोकणासाठी अशा घोषणा होताना दिसतात। वर्षानुवर्षे अशा घोषणा महाराष्ट्र पाहतोय, ऐकतोय। केंद्र सरकारच्या मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू असताना नवा ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेसवेचा प्रस्ताव आलाय। आता प्रश्न असा उपस्थित होतोय, केंद्राकडून म्हणजेच नितीन गडकरींच्या खात्याकडून महामार्गाचं काम सुरू असताना नव्या रस्त्याची घोषणा कशासाठी? तर मुंबई गोवा महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार हे खुद्द केंद्र सरकार देखील सांगू शकत नाही। अनेक वर्षांपासून या रस्त्याचं काम रखडत सुरू आहे। आणखी किती पिढ्यांना या रस्त्याचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळेल हे गडकरीच जाणो। आता आपण दुसरी बाजू पाहूया। राज्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धीचं काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे। म्हणजे राज्य सरकारनं मनावर घेतलं तर कोकणासाठी 70,000 कोटींचा 400 किलोमीटर लांबीचा प्रकल्पही ते तेवढ्याच जिद्दीनं पूर्ण करू शकतात। परंतु कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण असताना 70,000 कोटींची तजवीज शक्य आहे का? की त्यापेक्षा केंद्र सरकारवर दबाव टाकून महामार्गाचं काम वेगानं करून घेणं अधिक सोयीचं होईल? कोकणातील विकास कामांचा वेग कायम पूर्वगती नसतो। काटशहाचं राजकारण ही कोकणाची नेहमीचीच रड असते। मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू असताना 70,000 कोटींचा घाट घालून राज्य सरकारनं कोकण ईवेचा प्रस्ताव का ठेवला? यात खरोखरच कोकणाचं हित आहे की कोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मागे टाकण्याचा घाट आहे? सध्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या तारखेवरूनही केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यात वादाची ठिणगी पडली।
कोकणवासियांच्या नशिबी नेहमी वादावादी आणि राजकारण येतंय हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज। महामार्ग विरुद्ध कोकण एक्सप्रेसवे याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत असणार आहेत संजय यादवराव, अध्यक्ष कोकण हायवे समन्वय समिती। आपल्या सोबत भाजपचे प्रवक्ते प्रमोद जठार जोडले जात आहेत, डॉक्टर राजू वाघमारे प्रवक्ते काँग्रेस, योगेश चिले मनसेचे रस्ते आणि आस्थापना विभागाचे कार्याध्यक्ष आहेत। मी सुरुवातीला डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे जातोय, काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले जात आहेत। राज्य सरकारचा एक मोठा प्रोजेक्ट येतोय आणि यातनं आता कोकण एक्सप्रेसवेची नवी घोषणा करण्यात आली आहे। सरकारच्या वतीने आपण काय या सगळ्या संदर्भात माहिती द्याल? एक गोष्ट लक्षात घ्या की या सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधांवर भर देऊन जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेची सोय कशी करता येईल, आपली दळणवळणाची साधनं कशी उत्कृष्ट होतील आणि त्या मार्गातून या महाराष्ट्र राज्याचा विकास आपल्याला पूर्णपणे खऱ्या अर्थाने कसा करता येईल ही दूरदृष्टी समोर ठेवून अशा प्रकारच्या या संपूर्णपणे महाराष्ट्रभर या रस्त्याचं जाळं पसरवून दळणवळणाची साधनं वाढवून महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने काम सुरू केलेलं आहे। त्याचेच हे पुढचे पाऊल म्हणजे हा जो आपण म्हणताय, हा जो ग्रीनफील्ड मार्ग जो कोकणासाठी आपण काढलेला आहे ते त्याचंच एक पुढचं पाऊल आहे। कारण कसं असतं, एक गोष्ट लक्षात घ्या की एक मार्ग जो मुंबई गोवा हायवे आहे त्याचं काम चालू आहे, ते काम केंद्र सरकारकडून केलं जात आहे। त्याच्यासाठी असलेला निधी कधी येतो कधी येत नाही, त्याच्यानंतर ते भूसंपादन करण्याचं जे काम आहे त्याचा प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये असणारे कॉन्ट्रॅक्टर त्याचा प्रॉब्लेम, या सगळ्या गोष्टी ज्यावेळी राहतात त्यावेळी एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की पुढचा विकास जर आपल्याला करायचा असेल तर त्या विकासाची दूरदृष्टी ठेवणं गरजेचं आहे। म्हणजे एक मार्ग अजूनपर्यंत पूर्ण झाला नाही म्हणून पुढचं पाऊलच उचलायचं नाही, अशा प्रकारची जर भावना कोणाची असेल तर ते सर्वस्वी चुकीचं आहे। इंग्रजांनी काळामध्ये पूल बांधले त्या काळामध्ये घोडागाडी चालू होत्या। परिस्थिती जी आहे, आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये घोडागाडीच्या ऐवजी आज हजारो गाड्या वरून जात आहेत। पण इंग्रजांनी त्यावेळी जर विचार केला असता की बाबा याची गरज नाही तर आज ती परिस्थिती झाली नसती। नक्कीच, म्हणजे वेगळ्या सुविधांचा विचार करणं हे प्रगत सरकारचं नेहमीच काम असतं। वाघमारे, मी येतो तुमच्याकडे। मी प्रमोद जठार यांच्याकडे जातोय, भाजपचे प्रवक्ते आहेत। राज्य सरकारनं कोकणासाठी एक खुशखबर दिली आहे, नवा मार्ग होतोय। जठार साहेब, आपली प्रतिक्रिया? जठार साहेब, माझा आवाज ऐकू येतोय? हा, येतोय। माझा येतो का? हा, तुमचा येतोय। तुमची प्रतिक्रिया काय आहे राज्य सरकारच्या घोषणेवर? राज्य सरकारचा जो कोकण एक्सप्रेस हायवे म्हटला, हा कोस्टल हायवे आहे। हा कोस्टल हायवे पूर्वी रेवस ते रेड्डी या नावानेच त्या ठिकाणी आहे आणि हा महामार्ग व्हायला पाहिजे नक्की, परंतु त्याच्यासाठी पुन्हा लँड ॲक्विजिशनचे विषय आहेत आणि आता मुंबई गोवा हायवेचा जो आहे त्या हायवेवरचे लँड ॲक्विजिशनचे अनेक गोष्टी अजून महाराष्ट्र सरकारकडेच पेंडिंग आहे। म्हणजे मी आज दिल्लीत आहे, मी कालच माननीय गडकरी साहेबांना भेटलो। या मुंबई गोवा हायवेवरचे जे लँड ॲक्विजिशन आहे केंद्र सरकार पैसे द्यायला तयार आहे। कालच गडकरी साहेबांच्या ऑफिसमधून महाराष्ट्राच्या रेव्हेन्यू मंत्र्यांच्या सेक्रेटरींना वेणुगोपालजींना फोन केला की महाराष्ट्र सरकारने या लँड ॲक्विजिशन मधले त्यांचे काही नियम बदललेले आहेत, ते नियम तुम्ही लवकरात लवकर आम्हाला कळवा, त्याप्रमाणे आम्हाला केंद्राला पैसे देता येईल। म्हणजे जे पैसे केंद्र द्यायला तयार आहेत मुंबई गोवा हायवेवरती ते अजून घेताना या महाराष्ट्र सरकारची दमछाक झाली आहे त्या आणि ह्या नवीन हायवेच्या मागे लागले। हरकत नाही करायला, परंतु माझं म्हणणं मुंबई गोवा हायवे पहिला आधी करूया आणि नंतर नवीन हायवेच्या लँड ॲक्विजिशनच्या मागे जठार साहेब, मी पुन्हा पुढच्या वेळी तुमच्याकडे म्हणजे आता या दरम्यान येईल त्यावेळेला नेमकं काय राहिलंय अडलंय या संदर्भात बोलतोय मी। त्यापूर्वी योगेश चिले यांच्याकडे जातोय। योगेश चिले, जून महिन्यात तुम्ही संपूर्णपणे सर्वे केला, सुरुवातीला एक तुम्ही मोबाईलवर व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओमुळे तुम्हाला स्वतःला सर्वे करण्याची वेळ आली आणि त्याच्यातनं तुमच्याकडे रस्ते आणि आस्थापना विभागाची एक मोठी जबाबदारी देखील आली। हायवेची परिस्थिती काय आहे त्याबद्दल अगदी थोडक्यात सांगा।
4 जुलै ते 6 जुलै या दरम्यान ऋषीजी आम्ही एक पाहणी दौरा केला होता. हा. कारण आधी मी ज्यावेळी मी कोकणामधला आहे, मी माझ्या गावी गेलो होतो. अक्षरशः माझ्या गाडीचे टायर त्या रस्त्यामध्ये अडकले होते. मला स्वतःला प्रश्न पडला, मी महामार्गावरती आहे की गावातल्या पायवाटेवरती आहे. अशी अवस्था सध्या या रस्त्याची यांनी करून ठेवलेली आहे. म्हणजे आमचा पूर्वीचा जो मार्ग होता तो भले 2 पदरी होता, पण त्या 2 पदरी मार्गावरती सुद्धा प्रवासाचा आनंद आम्हाला मिळायचा. आज असं झालेलं हा 4 पदरी बनतोय, पण या 4 पदरी रस्त्यावरून आमची गाडी पूर्वीपेक्षा हळूहळू चालायला लागलेली आहे. आमच्या गाडीमध्ये जर समजा आता माझ्या गाडीमध्ये माझ्याबरोबर माझे वयस्कर मामा मामी आहेत. यांना आता जर या खालच्या रस्त्यावर न्यायचं झालं तर त्यांच्यासाठी एक एक्स्ट्रा मनका आम्हाला आणावा लागेल, अशी परिस्थिती यांनी या रस्त्याची करून ठेवलेली आहे. त्यामुळे या 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये आम्ही जे बघितलं, अगदी टेक्निकली सांगायचं तर यांनी कुठेच निकषांप्रमाणे काम केलेलं नाही. आज सुद्धा आमच्या पत्रामध्ये आम्ही नितीन गडकरी साहेबांकडे प्रत्येक ठिकाणी कोर मागितलेले, कोर टेस्टिंग मागितलेली. यांचे अधिकारी कोर टेस्टिंग द्यायला तयार नाहीयेत, कारण यांना स्वतःला भीती वाटते ती जर कोर टेस्ट झाली रस्त्याची तर जे काही यांनी करून ठेवलेलं आहे ना भ्रष्टाचार, आमचा स्पष्ट आरोप आहे जवळपास 1700 करोडचा भ्रष्टाचार फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधल्या पॅच मध्ये यांनी करून ठेवलेला. नक्कीच. त्याच्या आधीचा जो पॅच आहे पनवेल ते इंदापूर, त्याचं तर भविष्यच खरं दिसत नाहीये. नक्कीच. योगेश मी आता टेक्निकल मुद्द्यावर पुढच्या प्रश्नावर येतो. मी आता संजय यादवराव यांच्याकडे जातो. संजय यादवराव, कोकण ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे नावाचा एक नवा मार्ग येतोय. मुळात आपल्यासाठी कितीही वाटा असल्या तरी त्या कमीच पडतात, कारण गावी जायचं असतं, कोकणात जायचं असतं. काय प्रतिक्रिया राज्य सरकारच्या या सगळ्या गोष्टीवर? सर्वप्रथम राज्य सरकारचं मी स्वागत करतो की त्यांनी 70,000 कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी खर्च करण्याची इच्छा दाखवली आहे. पण एका माणसाकडे घालायला चांगले कपडे नाहीत आणि त्याला मर्सिडीज आणि बंगला जर आपण देऊ केला तर त्याची काय परिस्थिती होईल. त्यामुळे आम्हा कोकणवासियांना इतका आनंद पण झाला आहे, पण हे कसं आणि हे काय करणार आम्ही. प्रश्न असा आहे की 70,000 कोटी जर कोकणात नीट वापरलं, म्हणजे मी स्वागत याकरता करतो की 70,000 कोटी आम्हाला द्या, कारण गेल्या 70 वर्षात आमच्यावर अन्याय झाला आहे आणि आम्हाला जिल्हा नियोजनासाठी 100 कोटीमध्ये आटपता तुम्ही. तर 70,000 कोटी जर आले नाही. पण यादवराव, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, कारण योगेश शिलेंचा आता एक संदर्भ घेतो. 1700 कोटीचा जिथं भ्रष्टाचार झालाय तिथं 70,000 कोटीतनं काय काय होऊ शकतं? 70,000 कोटी म्हणजे हा भ्रष्टाचार हा एक वेगळा विषय. या हायवेमध्ये होणारा काही कॉन्ट्रॅक्टरचं यातनं भलं होईल, परंतु कोकणचं भलं होणार आहे का याच्यामध्ये? आता साधी गोष्ट आहे की 250 कोटी रुपयाचा निधी पळसपे ते इंदापूरचा जो 80 किलोमीटरचा टप्पा आहे, हा 250 कोटीचा निधी नाही मिळाला म्हणून गेली 3 वर्ष रखडतोय. सर्वप्रथम हे 250 कोटी रुपये दिले पाहिजेत आणि हा 12 वर्ष रखडलेला पहिला टप्पा पूर्ण केला पाहिजे. त्यानंतरचा विषय जो आहे की पुढच्या रस्त्याचं काम चालू आहे, पण ते रत्नागिरीमध्ये खूप स्लो आहे आणि जो कॉन्ट्रॅक्टर रत्नागिरीमधला आहे तो तातडीने बदलण्याची आवश्यकता आहे. सब कॉन्ट्रॅक्ट आता दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं गेलं आहे. मला भीती वाटते की सुप्रीमने जो घोळ घातला आहे तसाच घोळ पुन्हा संगमेश्वरमध्ये होऊ नये. नक्कीच. या सगळ्याबाबत या गोष्टी होण्याची गरज आहे. मी जठार यांच्याकडे जातो. जठार साहेब, तुम्ही आता दिल्लीत आहात. प्रश्न असा आहे की हा जो सगळा प्रश्न उपस्थित झाला आहे तो अर्थातच ग्लोबल कोकणच्या आंदोलनामुळे, योगेश चिलेंच्या या सगळ्या पत्रव्यवहारामुळे आणि एकूणच मागच्या 2 दिवसात जो चाकरमानी स्वतःच्या घराकडे जाण्यासाठी पुणे कोल्हापूर असा मोठा वळसा घेऊन आता कोकणात उतरतोय, त्यात सगळ्या चाकरमान्याच्या सोशल मीडियावरच्या संतापामुळे. जठार साहेब, प्रश्न हा आहे की ज्या मार्गाची घोषणा राज्य सरकारनं केली आहे त्याला कारणीभूत केंद्र सरकारचा एक हायवेचं काम आहे आणि त्या कामात झालेली रखडणूक किंवा 12 वर्षाचा काळ आहे. काय उत्तर आहे या सगळ्याकडे तुमच्याकडे जठार साहेब? नाही, माझं म्हणणं हा विषय जो काही आहे त्याचं जे गांभीर्य आहे ते केंद्र सरकारने घेतलेलं आहे. माननीय गडकरी साहेब ह्याच्यावरती पूर्ण लक्ष ठेवून आहे. क्रमांक 1, त्याच्यामध्ये कोणालाही भ्रष्टाचार करायला देणार नाही, कारण ज्यांनी रस्त्याचं कंत्राट घेतलंय पुढचे 15 वर्ष त्यांना तो. जठार साहेब,
नितीन गडकरींबद्दल संपूर्ण महाराष्ट्र अभिमानाने एक गोष्ट बोलतो ना. सांगतो आणि मी तुमचा माझा बोलतो ना. पुढचा प्रश्न मी विचारतो. बोलतो ना. गडकरी साहेब म्हणजे असं नेतृत्व आहे की पंतप्रधान नंतर ज्यांच्या कार्याचा धडाका आहे, ज्यांच्या कार्यकाळात देशभरात साधारणपणे दिवसाला 18 किलोमीटरचा रस्ता होतो, त्या गडकरी साहेबांचं या रस्त्याकडे लक्षच नाही आहे, हा कोकणवासियांचा आरोप आहे. एक स्टेटमेंट नाही आहे. पूर्ण लक्ष आहे, पूर्ण लक्ष आहे. क्रमांक 1, याच्यामध्ये जे काही राज्यामध्ये नेक्सस तयार झाले होते त्याची त्यांनी गंभीर दखल घेतलेली आहे. दुसरी गोष्ट, ह्या जरी कंत्राटदारांनी काही गडबड केली असेल त्यांच्यावरती पूर्ण त्यांना माहिती मिळालेली आहे आणि त्यांच्यावर ज्या कारवाई झालेल्या आहेत, मला वाटते अनेक कंत्राट बदललेली आहेत. बघा, ह्या लोकल सिंधुदुर्गामध्ये प्रामुख्याने बोलायचं झालं तर 90% रस्ता पूर्ण झालेला आहे. याचं कारण स्थानिक राजकारण्यांनी याच्यामध्ये कुठलाही नेक्सस निर्माण केला नाही. रत्नागिरी आणि रायगडमध्ये माझ्या माहितीप्रमाणे स्थानिक लोकांनी हे सब कॉन्ट्रॅक्टमध्ये पुन्हा रस्ते त्यांच्यावरती प्रेशर आणून घेतले. त्यामुळे मूळ कंत्राटदाराला हे करता आले नाही, त्यांनी सबलेट करायला लावले, आणखी अनेक गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. पण ह्या सगळ्या गोष्टीवरती केंद्र सरकारने योग्य वेळी कंट्रोल आणलेला आहे. आता ही परिस्थिती अशी आली आहे, लक्षात घ्या, एक 10,000 कोटीपेक्षा जास्त पैसे या मुंबई गोवा हायवे 100 वर्षानंतर ब्रिटिशांनी हा रस्ता केल्यानंतर आता हा रस्ता 4 लेन होतो आहे. 10,000 पेक्षा माणसं पूर्वी या रस्त्यावर गेलेली आहेत. त्यामुळे आता लवकरच माझ्या माहितीप्रमाणे 2024 पूर्वी मुंबई गोवा हायवे हा 4 लेन आणखीन योग्य प्रकारे त्या ठिकाणी होईल. याच्यात मला कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये हे वाटत नाही. ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या अनेक गोष्टी आहेत. काही लोकांना अजून पैसे मिळाले नाही, त्यासाठी मी काल दिल्लीत आलो आणि ह्या पैशासंबंधी माहिती घेतली. महाराष्ट्र सरकारनेच अजून त्याच्यावरती काही त्यांच्या गोष्टी पूर्ण केल्या नाहीत. काल स्वतः गडकरी साहेब वेणुगोपालजींशी बोलले की बाबा हे आम्हाला पाठवा, आम्ही लोकांचे पैसे देतो, आमच्याकडे पैसे तयार आहेत. अशा अनेक गोष्टी आता त्या राज्याच्या पीडब्ल्यूडीने, या राज्य सरकारच्या पीडब्ल्यूडीने याच्यावरती गेल्या 2 वर्षामध्ये योग्य प्रकारे लक्ष दिला नाही. आणि कसं आहे, केंद्र सरकारपेक्षा नक्कीच जठार साहेब, तुम्ही या क्षणाला दिल्लीत आहात. खरं तर खूप साऱ्या गोष्टी तुमच्या हातातून व्हाव्यात अशी सुखकर्त्याकडे आपण प्रार्थना करूया. आणि यानंतर पुढच्या टप्प्यात ब्रेकवर नंतर मी वाघमाऱ्यांकडे जाणार आहेत, राज्य सरकारची भूमिका आणि अर्थातच या संदर्भातल्या आणखीन काही गोष्टी तपासणार आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय. पाहत राहा महामार्ग विरुद्ध कोकण एक्सप्रेसवे. तुम्ही फक्त आम्हाला चांगला महामार्ग द्या, पुढचं काम कोकणातली जनता करेल. ब्रेकनंतर स्वागत. महामार्ग विरुद्ध कोकण एक्सप्रेसवे आपण चर्चा करतोय. माझ्यासोबत राजू वाघमारे आहेत. वाघमारे साहेब, या सगळ्याच्या निमित्तानं आता जठार ज्या पद्धतीनं बोलतायत ते स्वतः दिल्लीत आहेत की राज्य सरकारची आडमुठी भूमिका ही केंद्राच्या कामातली अडथळा ठरते. अर्थात त्यांचा मुद्दा भूमी संपादनामुळेच हे काम रखडलंय असा आहे. मुळात एकीकडे निधी नाही आलाय, कंत्राटदार काम करत नाही आणि केलेलं काम दर्जाहीन आहे असे आरोप आहे. काय भूमिका आहे डॉक्टर वाघमारे? सगळ्यात पहिली गोष्ट, राज्य सरकारचा केंद्र सरकारच्या कामामध्ये आडमुठेपणा आणण्याचा प्रश्नच येत नाही. कारण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की राज्य सरकारच्याकडे याच्यातलं काहीच नसतं. कंत्राटदाराची नेमणूक जी असते ती केंद्र सरकारने केलेली असते. राहिला मुद्दा भूसंपादनाचा. भूसंपादनाला सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते पैसा. पैसा जर केंद्र सरकारकडून वेळेवर आला तर खालची कामं करायला काहीच हरकत नसते. पण जर तुमच्याकडे पैसाच आला नाही आणि तुम्ही त्या पद्धतीने त्याचं वाटप केलं नाही तर मग भूसंपादन कसं होणार? आणि आज आता जठार साहेब म्हणतायत, आमचे मित्र आहेत ते म्हणतायत की आता गडकरी साहेब म्हणाले की आम्ही लगेच करायला तयार आहोत. पण जठार साहेब, आता 2014 नंतर केंद्रात सरकार आल्यानंतर आज 7 वर्ष व्हायला आली, पण अजूनपर्यंत मुंबई गोवा मार्गाचं काम जे आहे तसंच रखडलेलं आहे. त्याच्यामध्ये काहीच वाढ कुठेच झालेली नाही. आणि सगळीकडची जर परिस्थिती आपण बघाल तर ती परिस्थिती खूप वाईट आहे. आणि मगाशीच मी सांगितलं की दूरदृष्टीने महाराष्ट्र सरकार महाविकास आघाडी काम करतंय आणि त्या दृष्टीने मुंबईत वाढत जाणारी लोकसंख्या, कोकणातली लोकसंख्या, येणारे उद्योगधंदे याचा जर आपण विचार केला तर सागरी मार्गाबरोबर या मुंबई गोवा मार्गाबरोबर आपल्याला एक वेगळ्या मार्गाची पण गरज भासणार आहे की ज्या मार्गातून चाकरमानी म्हणा, मुंबईतील उद्योजक म्हणा, कोकणातले उद्योजक जे तयार होत आहेत त्यांना मुंबईशी संबंध ठेवून एक प्रकारे कोकणाचा विकास जास्तीत जास्त पद्धतीने होणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने महाविकास आघाडीने उचललेलं एक महत्वाचं पाऊल आहे.
त्याचं स्वागतच कोकणवासियांनी करायला पाहिजे. कारण आणि याला जो वेळ लागणार आहे, रस्ते बांधण्याची प्रक्रिया ही फार वेळखाऊपणाची असते. समृद्धी मार्ग ज्या पद्धतीने आता झाला, अर्धा झाला होता आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात, आदरणीय मोपलवार साहेब जे MSRDCचे तज्ञ आहेत, त्यांचं मेहनत आणि त्यांनी त्यानंतर केलेली सगळी कामातली तत्परता, त्याच्यामुळे आज समृद्धी महामार्ग त्या पद्धतीने आता पुढे व्हायला आलेला आहे. असे जर अधिकारी महाराष्ट्रामध्ये लाभले आणि त्यांच्या सहकार्य जर आपण घेतलं तर हे जे मार्ग आहेत हे पण लवकरात लवकर नक्कीच. आपण पूर्ण करू नक्कीच शकतो. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की राज्य सरकारच्या वतीनं जे काम चालू आहे, विशेषतः समृद्धीचा प्रोजेक्ट हा राज्यातल्या उर्वरित रस्ते बांधकामासाठी एक आदर्शवत झाला आहे. मी आता योगेश शिले यांच्याकडे जातो. योगेश शिले, आपण भाजपचं उत्तर ऐकलं, महाविकास आघाडीच्या वतीनं वाघमारेंचं उत्तर ऐकलं, पण या प्रत्येकाला आपापली बाजू मांडायची आहे. हे वास्तव जर बाजूला ठेवलं तर रस्त्याचं काम आणि नवीन येणारा प्रोजेक्ट मनसेच्या वतीनं किंवा रस्ते आस्थापनाच्या वतीनं या सगळ्या कामात राज्य आणि केंद्र यांच्याकडनं कोकण म्हणून फक्त दिरंगाई होती आहे. काय म्हणाल, हा स्थानिकांचा आरोप मनसेला मान्य आहे की मनसे हाच आरोप घेऊन पुढे जाते? ऋषीजी तुम्ही बोललात ते बरोबर आहे. काही मला कळत नाहीये, कोकणचा अनुशेष म्हणजे कोकणी माणूस कधी आवाज उठवत नाही, त्यामुळे याच्यापूर्वी सुद्धा कोकण हा कायम अनुशेषामध्येच राहिलेला आहे. आता आम्ही साधा आमच्यासाठी एक रस्ता मागतोय की जो विकासाचे द्वार आमच्यासाठी खोलणार आहे. असा रस्ता सुद्धा आमचा चांगला रस्ता हिरावून घेऊन तुम्ही बनवायला घेतलात आणि त्याचा संपूर्ण खेळ खंडोबा करून ठेवलाय. आता हे दोन्ही जी सरकार आहेत, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, हे फक्त एकमेकांकडे टोलवा टोलवी यांची चालू आहे. योगेश एक महत्वाचा प्रश्न की यात केंद्राला कमीपणा दाखवण्यासाठी राज्य सरकार आता स्वतःचं रोल मॉडेल निर्माण करतंय का आणि याच्यात कोकणची एक दुसरी समांतर रेष निर्माण करतंय का? यांच्या निव्वळ यांच्या एकमेकांना उच्च नीच दाखवायच्या प्रकारामुळे इकडे कोकणी माणूस भरडला जातोय. आज साधा रस्ता ही दोन्ही सरकार आम्हाला देऊ शकत नाहीत. आता मला साधी गोष्ट आहे, सगळे महामार्ग तयार होऊन जाते. अगदी सोलापूरचा महामार्ग सुद्धा तयार झालेला आहे. आमचे जे राजकारणी, दुर्दैवाने सांगतो, कोकणातले जे राजकारणी आहेत ना, यांना कोकणातल्या त्यांच्या भावंडांच्या संवेदना सुद्धा कळत नाहीत. म्हणून आतापर्यंत कधी ना विधानसभेमध्ये भांडल्यात या मुंबई गोवा महामार्गासाठी किंवा ना हे रस्त्यावरती उतरलेले आहेत. यांना साधे प्रश्न कोकणातल्या माणसांचे उचलता येत नाहीयेत विधानसभेमध्ये बसून. हे फक्त एकमेकांवरती आरोप करतात. अहो, अर्धा रस्ता केंद्राकडे, अर्धा रस्ता हा राज्याकडे. दोघांनाही एकही टप्पा अजून पूर्ण करता आलेला नाही. मागाशी जे तुम्ही सांगत होतात ना की कोकणातले जठार साहेब सांगत होते सिंधुदुर्ग मधला पॅच बऱ्यापैकी पूर्ण झालाय. जठार साहेबांच्या माहितीसाठी सांगतो, DBL कंपनीने जे दोन्ही कणकवली आणि कुडाळ मधले ब्रिज बनवलेत ना, हे दोन्ही ब्रिज टाकला दुयेत आणि कधी कोसळू शकतात. अजूनही जर तुमच्यामध्ये तुम्हाला वाटतंय की हे ब्रिज चांगले असतील तर एकदा त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून बघा. अहो, मी स्वतः कुडाळच्या ब्रिजवर उभा होतो आणि लोकांना व्हिडिओ दाखवलेला आहे. मी जवळपास एक हातभर लांब काठी ब्रिजच्या मध्यभागी उभी राहून मी ब्रिजमध्ये टाकलेली आहे. इतका मोठा बोगदा त्याच्यामध्ये तयार झालेला आहे. ही कसली कामं केलेली आहे त्यांनी. आणि अशा कामांना जर जठार साहेब चांगले कामं म्हणत असतील तर मग आश्चर्य आहे त्याचं. खरं तर जठार साहेबांसारख्या आमदारांनी या सगळ्या, हा जो DBLचा कॉन्ट्रॅक्टर आहे ना साहेब ऋषीजी, यांनी कमिटमेंट दिलं होतं की हा ब्रिज संपूर्णपणे कोसळून मी नवीन बांधेल. हे का प्रश्न विचारत नाहीत त्याला? माझाही मुद्दा तोच होता की या सगळ्या रस्त्यावर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. हा लक्ष म्हणजे नेमका काय? तो काय 24 वर्षांनी येणार आहे का? मी जठार यांच्याकडे थोड्या वेळाने जाणार आहे. मी आता जातोय यादवराव यांच्याकडे. यादवराव, जर नवीन रस्ता येत असेल आमच्यासाठी तर तो रस्ता कसा असला पाहिजे आणि या रस्त्यातनं काही खरंच भविष्य आहे का की पुन्हा एकदा आणखीन एका महापुराला आमंत्रण, आणखीन एका कोकणच्या विनाशाला आमंत्रण आणि 70,000 कोटींच्या नावानं आणखीन एक नवा खेळखंडोबा कोकणवासियांनी पाहायचा आहे? काय कोकणाची शोकांतिका अशी आहे की कोल्हापूर बंधारा वेस्टर्न महाराष्ट्रात बांधतात आणि तसंच पाणगाडवाला कोकणात बांधतात. तिकडे पाणी साठतं, इकडे निघून जातं. प्रत्येक गोष्ट वेस्टर्न महाराष्ट्रासारखी. हा जो हायवे बांधला आहे हा उरलेल्या महाराष्ट्रात बरोबर आहे, पण हा हायवे कोकणात बांधल्यानंतर एक प्रचंड भराव घालून 500 किलोमीटरचा बंधारा तयार झाला आहे. या कॉन्ट्रॅक्टरची चौकशी केली पाहिजे की यांनी किती रॉयल्टी भरले माहीत नाही, पण सोपं काम बनून बाजूचे डोंगर पोखरून त्यांनी भरावात टाकले. खरं तर गडकरी साहेबांनी नदीचा गाळ काढून तो भरावासाठी वापरायचा असा खूप चांगला GR काढला होता. जर हा नदीचा गाळ वापरला असता तर कोकणाचं अर्धी पुराची समस्या संपली असती.
परंतु पर्यावरणाचे नवीन प्रश्न म्हणजे आता जिथे जिथे परशुरामचा घाट तोडलाय, वरच्या गावाला धोका निर्माण झालाय, अगदी घरांना धोका निर्माण पेढे झालाय. परशुरामचे. हे असं चुकीच्या पद्धतीने कोकणाच्या पावसाचा विचार, पाऊस तिकडचा तिकडे इकडचा इकडे, त्याला पलीकडे जाण्यासाठी जितकी जागा पाहिजे या सगळ्याचा विचार न करता सरसकटपणे हा हायवे बांधला गेलाय. मला भीती ही आहे की ही जी चूक या हायवेची केलेली आहे, हा जर 15-16 हजार कोटीमध्ये अशा पद्धतीचा हायवे झाला आहे तर उद्या 70,000 कोटीचा हायवे बांधला जाणार आहे. त्याच्या डिझाईनमध्ये म्हणजे या पुढच्या काळात आमचं समृद्ध कोकणचं म्हणणं आहे की कोकणात एक चांगला मोठा यालाच एक्सप्रेस हायवे करा, यालाच बंदरांचं कनेक्शन द्या. मोठा हायवे कशासाठी हवा आहे? इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी हवा आहे, JNPT-साठी हवा आहे, दिघीसाठी हवा आहे, तर त्याला तशी कनेक्शन द्या. पण आता यापुढचे कोकणातले रस्ते आहेत हे टोपोग्राफी बिघडवली नाही. जसे जर्मनीमध्ये किंवा स्कॉटलंडमध्ये रस्ते आहेत की 2 लेनच्या रस्त्याने सुद्धा 100 किलोमीटरने गाडी चालते आणि जिथे व्हॅली असेल तिथे पूल आणि जिथे डोंगर असेल तिथे बोगदा. मला वाटतं जो कोस्टल हायवे आहे हा दुपदरी किंवा तिपदरी, पूर्वीचा जो आपला मुंबई गोवा हायवे होता त्याच्यापेक्षा थोडा मोठा, पण टोपोग्राफी न बिघडवता. आणि हे जर 70,000 कोटी खरंच शासनाला कोकणामध्ये द्यायचे असतील तर कोकणातले सगळे पर्यटनाची गाव आहेत तिथे आपल्याला बारमाही रस्ते करता येतील. पर्यटनाच्या जी गावं आहेत तिथे साधी टॉयलेट्स नाहीत. 1,000 कोटी खर्च केलं तर अख्खं पर्यटनाचं इन्फ्रास्ट्रक्चर बनू शकतं. आंबेवाल्यांना जर कर्जमाफी दिली, नक्कीच या सगळ्या मुद्द्यांचा विचार व्हायला पाहिजे. मी जठार यांच्याकडे अगदी एका प्रश्नासाठी जातोय. जठार साहेब, अगदी प्रामाणिकपणे सांगा, कारण तुम्ही भाजपचे प्रवक्ते आहात, आज दिल्लीत आहात, या सगळ्या गोष्टी मी बाजूला ठेवतो. मी पाहिलेले जे जठार आहेत ते आमदार जठार हे स्थानिकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणारे आहेत आणि हेच जठार होते ज्यांनी हायवेची काम जिथे चुकतं तिथे चूक म्हणून सांगून अधिकाऱ्यांची वाद घातलाय. हे सगळं काम केंद्र सरकारच्या अखत्यारीतलं काम 2014 नंतर तरी नियोजनानुसार झाले. जठार साहेब, जठार साहेब माझा आवाज येतोय? प्रमोद जठार यांच्याशी संपर्क साधतो. योगेश शिलेकडे जातोय. हाच प्रश्न, योगेशजी, तुम्ही जो नितीन गडकरींना एक 9 पानाचं पत्र पाठवलंय ना, ते पत्र म्हणजे अक्षरशः रस्त्याचे टप्प्याटप्प्यावर काढलेले वाभाडे आहेत. वाभाडे म्हणजे याचं CC बरोबर नाही आहे, याचं कुठलं ज्याला आपण लँडमार्क नोटिफिकेशन म्हणतो ते चुकवलेलं आहे, टोपोग्राफी चुकवलेली आहे, जिथे पाणथळ जागा असते तिथल्या रस्त्यांचा विचार झालेला नाही आहे. अगदी कुडाळसारख्या हायवेच्या प्रश्नामध्ये पूर्ण पाणी साचतंय. किंबहुना कोकणात आलेला या वेळच्या पुराला सगळ्यात मोठं कारण जर कुठला ठरला असेल तर हा संपूर्णपणे महामार्ग चौपदरीकरण हा स्थानिकांचा आक्षेप आहे. कुठली गोष्ट सामान्यांना न विचारता कागदावर आखली आणि ती केली, ती करतानाही चुकी न केली म्हणून फटका आपण सहन करतोय. चिले, अगदी बरोबर आहे ऋषीजी. आज ज्यावेळी आम्ही दौरा केला, पाणी दौरा 3 दिवसाचा, त्यावेळी आम्हाला सगळ्यात जर वाईट जर काय वाटलं असेल ना तर ह्या रस्त्याचं आता जे यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे, कॉन्ट्रॅक्ट असं आहे की कॉन्ट्रॅक्टरनेच त्याचे डिझाईन तयार करायचे पूर्ण. आता कॉन्ट्रॅक्टरने जे डिझाईन तयार केलेले आहेत ना, यांनी त्या डिझायनर मुलांचं क्वालिफिकेशन चेक केलं का? आमच्या माहितीप्रमाणे ज्या कॉन्ट्रॅक्टर्सकडे ही मुलं डिझाईन्स बनवत होती ही सगळी शिकत असलेली मुलं आहेत, त्यांचं अजून शिक्षण पण पूर्ण झालेलं नाहीये. अशा मुलांकडून ज्यावेळी तुम्ही महामार्गाचं डिझाईन करून घेता त्यावेळी त्या डिझाईन मध्ये 100% चुका असणार. योगेश, थेट प्रश्न विचारतोय, या कंत्राटदाराला सरकार पाठीशी घालतंय का संपूर्ण रस्ता सदोष असताना? 100% पाठीशी घालतंय. आज प्रमोदजी जे DBL संदर्भात बोलत नाहीत ना, तर प्रमोदजींना माहिती आहे ना DBL कोणाची कंपनी आहे, ती KCC कोणाची कंपनी आहे, ती नागपूरची कंपनी आहे KCC. त्यामुळे ह्या दोन्ही कंत्राटदारांच्या विरोधात ते बोलू नाही शकत. त्यांची अडचण आहे, ती राजकीय अडचण आहे. याच्या पुढचे जे MEP जे आहे, MEPशी कोणाचा संबंध आहे सगळ्यांना माहिती आहे ना. त्यामुळे हे राजकीय पक्षांशी संबंधित असलेले कंत्राटदार असल्यामुळे यांच्या विरोधात सगळे राजकीय पक्ष गप्प आहेत. यांना आवाजच उचलायचा नाहीये. पण ह्याच्यात भरडला जातोय कोकणी माणूस. अहो, आम्ही रस्ता इतक्या वर्षांनी मागतोय, तो रस्ता सुद्धा जर तुमचा टेक्निकली चांगला नसेल तर आम्हाला काय तो चाटायचा का रस्ता? आमचा दुपदरी रस्ता चांगला होता ना, आम्ही आनंद घेत होतो रस्त्याचा, त्या प्रवासाचा आनंद घेत होतो. आज यांनी जो बनवलेला रस्ता आहे ना, मी तुम्हाला सांगतो ऋषीजी, पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये या कॉन्क्रीटच्या खालची एकदा का माती निघून गेली
की हा रस्ता खचणार आहे. हो, तुम्हीच तर ते स्वतः एका तुमच्या निवेदनात गडकरींना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की ज्या सीसीची 30 वर्ष गॅरंटी असते त्या 3 महिन्यात उकडून गेल्या आणि तिथे डांबर आणि माती टाकायची वेळ आली आहे. त्याची सुद्धा यांना सिस्टीम माहित नाही अजून. जिथे क्रॅक जात आहेत तिथे क्रॅक एक ठराविक सेंटीमीटर असेल तेवढाच क्रॅक असेल तर तुम्ही डांबर किंवा सीसी पुन्हा टाकू शकता. अन्यथा तो पूर्ण पॅच बदलायचा. यांनी किती पॅच बदलले हो असे? म्हणजे जो रस्ता अजून पूर्ण झाला सुद्धा नाही त्याचे सुद्धा पॅच तुम्हाला बदलावे लागतात. ही वेळ तुमच्यावरती आली आहे. जिथे M40चं मटेरियल वापरलं गेलं पाहिजे तिथे तुम्ही M50 M20ची मटेरियल वापरलेली असतील, कॉन्क्रीट वापरलेलं असेल तर हा रस्ता टिकणार कसा? बरं, याच्यावरती यांची मखलाची अशी असते की पुढचे 15 वर्ष त्याचा मेंटेनन्स तोच कॉन्ट्रॅक्टर ठेवणार आहे. किती वेळा आता आपण आपल्याकडे असे जे रस्ते तयार झालेले आहेत कॉन्ट्रॅक्टर किती वेळा येतात तो खड्डे पडल्यावरती ते खड्डे बुजवायला? कॉन्ट्रॅक्टर मुळात आलाच काय हाच माझा प्रश्न आहे. अर्थात योगेशजी आणि संजय यादवराव, राजू वाघमारे, जठार यांच्यासोबत ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहेत. पण कुणाला कितीही वाईट वाटू दे या रस्त्याचं काम रखडलंय आणि रखडलेल्याचं आता राजकारण सुरू होतंय का? नव्या हायवेची गरज होती का? या सगळ्या प्रश्नावर पुढच्या टप्प्यात मी बोलणार आहे. छोटासा ब्रेक, लगेच परततोय. पाहत राहा लोकशाही विशेष. आम्हाला चांगला महामार्ग द्या, पुढचं काम कोकणातली जनता करेल. महामार्ग की कोकण एक्सप्रेसवे. माझ्यासोबत संजय यादवराव आहेत, जठार आहेत, वाघमारे आहेत आणि चिले आहेत. यादवरावांकडे जातो. यादवराव, जठार आणि हा प्रश्न मी उत्तर यादवरावांकडनं घेणार आहे. पण या सगळ्या गोष्टींना मी सांगतो की हा जो रस्ता आहे ना, याच रस्त्यावर पुढच्या 2 दिवसांनी ही सगळी चौकट तोडून मी देखील एक चाकरमानी म्हणून मी माझ्या घरी जाणार आहे आणि याच रस्त्याचे खड्डे मला सहन करावे लागणार आहेत. आज दुसरा जेव्हा नवा रस्ता येतो हे फक्त गणेशोत्सवाच्या निमित्तानं दिले गेलेलं एक आमिष आहे का? कारण गणेशोत्सवाला माझ्यासाठी 172 ट्रेन असतात ज्याच्यात मला आत घुसता येत नाही. माझ्यासाठी दरवर्षी एक विमानाचं आश्वासन असतं. दुर्दैव फक्त माझ्यासाठी रस्ता म्हणून भांडणारा कोण नसतं. आजपर्यंतचा इतिहासात आता यंदा एक नवीन ग्रीन एक्सप्रेसवे आलाय. यादवराव, आणखीन किती वर्ष कोकणाच्या या सगळ्या कोंडाला राजकारणी म्हणून पानं पुसली जाणार आहेत? आपण कोकणातली लोक भावनिक आहोत आणि आपल्या भावनांशी खिलवाड सतत केली जाते. 70,000 कोटी रुपयाचा निधी मी पुन्हा शासनाचं अभिनंदन करतो. पण एक हायवे, एक्सप्रेस हायवे कोकणाला द्यायचा, त्याच्याऐवजी चांगल्या दर्जाचा कोस्टल हायवे कोकणाचं पर्यावरण न बिघडू देता हा तातडीने देणं आवश्यक आहे, ज्याच्यातून पर्यटन प्रचंड वाढेल. पर्यटनाचे रस्ते करणं आवश्यक आहेत, पायाभूत सुविधा करणं आवश्यक आहेत. कोकणामध्ये विकासाच्या ज्या गोष्टी आहेत, फिशरीज, टुरिझम आणि हापूस आंबा, या 3 विषयाचं जर नीट नियोजन केलं तर 10-15 हजार कोटीमध्ये हे प्रचंड मोठी इंडस्ट्री म्हणजे 1 लाख कोटीची इकॉनॉमी उभी राहू शकते. त्याचं मायक्रो प्लॅनिंग केलं म्हणजे हाच निधी आला पाहिजे पुढच्या 3 वर्षात 4 वर्षात. पण या निधीचा जर नीट उपयोग केला तर कोकण सुजलाम सुफलाम होईल, प्रचंड मोठी इंडस्ट्री होईल. आणि जर हे केलं गेलं तर जे कोणी करतील त्यांच्या मागे वर्षानुवर्ष कोकणातले लोक. या निमित्तानं आणखीन एक प्रश्न. मागच्या काही दिवसापासून तुम्ही आंदोलनाची हाक दिलेली आहेत. जे अपघातात मृत्यू पावलेत त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतायत आणि काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत ज्या या हायवेच्या निमित्तानं. त्या अपेक्षा आणि मागण्या काय आहेत अगदी थोडक्यात? 80 किलोमीटरचा रस्ता ज्याच्यात एकही घाट नाही, हा गेली 11 वर्ष बनवला जातो. आणि मला यातलं म्हणजे गडकरींसारखा प्रचंड कार्यक्षमता असलेले नेते असताना हा 80 किलोमीटरचा रस्ता का 11 वर्ष लागतात? आणि याच्यामागे काहीतरी कारण आहेत, याच्यामागे काहीतरी नेक्सस आहेत. नक्कीच. त्याच्याबरोबर पुढचा जो रस्त्याचा टप्पा आहे, ज्या कॉन्ट्रॅक्टरना पाठीशी घातलं जातं आणि पुन्हा सब कॉन्ट्रॅक्टिंग केलं जाते. आमचं म्हणणं आहे काही करा, पण पुढच्या गरज आज रस्ता रखडलाय तो पूर्ण करा. या माझ्याकडे वेळ कमी आहे, मी वाघमारे यांच्याकडे जातोय. वाघमारे, केंद्र सरकारचा रस्ता रखडलाय, आता राज्य सरकार या सगळ्याचा जाब मागणार का? तुम्ही आक्रमक होणार आहात का? वाघमारे, अगदी थोडक्यात. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की आक्रमक तर राज्य सरकार नक्कीच होईल, कारण केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि केंद्र सरकारने दाखवलेल्या अनास्थेमुळे या मुंबई गोवा मार्गाची आजची स्थिती झालेली आहे. आणि त्याला जबाबदार पूर्णपणे भाजपचं केंद्र सरकार आहे, याच्यामध्ये वाद नाही. प्रश्न असा आहे की केंद्र सरकारने लवकर निधी द्यावा, भूसंपादन आम्ही करून देऊ आणि त्या दृष्टीने लवकरात लवकर आपण पुढे जाऊ. पण त्या
त्याला अनुसरूनच एक दूरदृष्टी म्हणून आम्ही जो हा 70,000 कोटीचा जो ग्रीनफील्ड मार्ग करतोय त्या नक्कीच. मार्गाचं कारण एकच आहे की कोकणाचा विकास व्हावा. कोकणाचा प्रत्येक जो कोकणी माणूस आहे तो सुजलाम नक्कीच 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 नक्कीच. मी अगदी चिले यांच्याकडे अर्ध्या मिनिटासाठी जातोय. चिले, या दोन्ही रस्त्याच्या निमित्तानं तुमची सरकारकडे काय मागणी आहे? अगदी थोडक्यात. अंत पाहू नका. तुमचं काय राजकारण असेल, एकमेकांशी तुम्हाला करायचं असेल ते विधानसभेमध्ये करा, परंतु लोकांच्या तब्येतीवरती याचा परिणाम व्हायला लागलेला आहे. लोकांना आज मुंबई पुणे एक्सप्रेसवे जो आमच्या हक्काचा रस्ता असून नक्कीच. आम्हाला तो रस्ता वापरावा लागतोय. हे आता थांबवा कुठेतरी आणि नक्कीच हे लवकरात आता लवकर थांबवा कुठेतरी. आणि हीच तर मागणी आहे. लोकशाहीनं मागचे 2 दिवस हा सातत्यानं मुद्दा उचलून धरलेला आहे. खरं तर कोरोनाच्या काळात मागच्या वर्षी गणेशोत्सवात चाकरमानी आपल्या गावी गेलेला नाहीये, पण यंदा जातोय. 2 वर्षात ठरवलं असतं ना तर अख्खा रस्ता पूर्ण झाला असता. पण मुद्दा हाच आहे की ठरवायचं कोणी, कारण त्यांना माहिती आहे मागणारं कुणीच नाही आहे. आणि मागितलं तरी लोक मागतायत, त्यांचे नेते कोणच नाही आहे. आणि हेच दुर्दैव आहे कोकणच्या या रस्त्याचं. त्यामुळे आश्वासनांच्या वाटा खूप आहेत, जायला रस्ता मात्र एकही नाही आहे. आजच्या लोकशाही विशेष या कार्यक्रमात मी इथंच थांबतोय. या कार्यक्रमात सहभागी झालेले संजय यादवराव, प्रमोद जठार, डॉक्टर राजू वाघमारे आणि योगेश चिले यांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.